नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा धक्कादायक सर्वे, महायुतीला याचा बसणार जोरदार फटका। ही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 90 जागांवर ठाकरे गट मनसे युतीला सहजपणे यश मिळू शकते। विधानसभा निवडणुकीत मनसेने 25 जागा लढवल्या होत्या। या सर्व जागांवर मिळून मनसेला 4% मतं पडली होती। विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वार्डनिहाय विचार केल्यास मुंबई महापालिकेच्या 67 वार्डांमध्ये विजयी उमेदवाराने जितकं मताधिक्य मिळवलं आहे त्यापेक्षा जास्त मतंही मनसेच्या उमेदवाराला मिळाले आहेत। अनेक वार्डामध्ये मनसेच्या उमेदवारांना विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा 30% अधिक मतं मिळाली आहेत। या 67 वार्डपैकी 39 ठिकाणी ठाकरे गट आणि 28 वार्डमध्ये महायुती उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास उर्वरित 28 वार्डमध्येही ठाकरे गटाला विजयी मिळू शकतो। गेल्या बऱ्याच काळापासून निवडणुकीत मनसेला फारसे यश मिळाले नसले तरी मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये मनसे आपली ताकद राखून आहे। यामध्ये वरळी, दादर, माहीम, घापरकोट, विक्रोळी, दिंडोरी, मालाड या परिसराचा समावेश आहे। निवडणुकीचा निकाल काहीही लागो, हवा कोणाचीही बाजूने असो, पण या भागामध्ये राज ठाकरे यांना मानणारे मनसेचे कट्टर मतदार आहेत। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मनसेला बऱ्यापैकी मतंही मिळत असतात। त्यामुळे मुंबई एकत्र निवडणूक लढल्यास राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही फायदा होण्याची दाट शक्यता आहे। आणि या सर्व गोष्टींचा विचार करतात कधी नव्हे ते या दोन्ही भावांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता, लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असली तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही पार पाडल्यास BMC निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसून त्यांचा पराजय निश्चित आहे।